नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 11 एप्रिल 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणामध्ये सध्याला किती पाणी साठा राहिला आहे, त्याचबरोबर कोणत्या योजनेतून किती पाणी सध्याला चालू आहे आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया कधीपासून चालू होईल याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 82.38 TMC एवढं पाणी साठा आहे, तर उपयुक्त पाणी साठा हा केवळ 18.72 TMC एवढा राहिलेला आहे. टक्केवारीकडे लक्ष दिलं तर 34.95% उजनी धरण आलेलं आहे. सध्याला बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे. 6.86 मिलीमीटर एवढा बाष्पीभवनाचा वेग झालेला आहे. आणि आता सध्याला सीनामाडा उपसा सिंचनमधून 270 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनमधून 90 क्युसेक्स, बोगद्यामधून 900 क्युसेक्स आणि कालव्यामधून सगळ्यात जास्त पाणी सध्याला सोडलं जात आहे. खरं तर हे वाया जाणारं पाणी आहे. हे उजनी धरण प्रशासनाच्या लक्षात का येत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. सध्याला कालव्यातून 2860 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. गेल्या वर्षी जर बघितलं, याच दिवशीची परिस्थिती बघितली तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी उजनी धरणाच्या पाण्यामध्ये 12 TMC, जवळपास 11-11.5 TMC पाणी जास्त आहे. जरी जास्त असलं तरी हे पाणी पुरेसं नाही. सध्याला गेल्या वर्षी 70.97 TMC होतं, आता 82.38 आहे. आणि उपयुक्त साठा हा 7.31 TMC होता, तो आता 18.72 आहे. परंतु टक्केवारीकडे बघितलं तर 13.64% उजनी धरण गेल्या वर्षी याच दिवशी होतं, आता मात्र 34.95% आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण कमी सांगितल्यामुळं आहे ते पाणी ऑगस्टपर्यंत पुरवणं गरजेचं आहे. त्यातच उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास दिरंगाई होताना दिसते. उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यावर जे अवलंबून आहेत भीमा नदीच्या काठावर शेतकरी, ते सातत्याने विचारणा करतायत की भीमा नदीला पाणी सोडणार कधी. तर काल परवा एक वरिष्ठ अधिकारी ची भेट झाली होती. त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर उजनी धरण प्रशासनातील जी गफलत आहे ती स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं की उजनी धरणातून भीमा नदीमध्ये कदाचित एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्याची शक्यता आहे. उजनी धरणाची जे कालव्यातून पाणी सोडलंय ते पूर्णपणे अपव्यय होण्याच्या मार्गावर आहे. त्यामध्ये जर गॅप, त्यांचंही मत तसं झालं, त्यामध्ये जर गॅप दिला असता 20 ते 25 दिवसाचा तर तेच पाणी पुढं आपल्याला जून जुलैमध्ये पुरलं असतं. परंतु उजनी प्रशासन असं करताना दिसत नाही. एकीकडे धरणग्रस्ताच्या गाळपेरीच्या जमिनी हस्तगत करताना दिसतंय आणि दुसरीकडं भीमा नदीच्या काठावरील शेतकरी, पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याकडं पाणी न सोडून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न दिसतोय. म्हणजे उजनीवर अवलंबून असणाऱ्या आणि उजनीसाठी ज्यांनी जमिनी दिलेल्या त्या जमिनी जलपर्यटन नावाच्या खाली ताब्यात घ्यायच्या, एखाद्या खाजगी कंपनीला द्यायच्या, असं त्यांचं धोरण आहे. परंतु त्याबद्दल उजनी धरण संघर्ष समितीने बराच संघर्ष केलेला आहे. अगदी उजनी धरणाच्या गेटवर उपोषण धरलं आणि जोपर्यंत जलमंत्र्याचं जोपर्यंत आश्वासन येत नाही तोपर्यंत ते उपोषण चालू होतं. काल ते स्थगित झालं. त्यांनी 1 महिन्याच्या आत हा निर्णय आदेश रद्द करू असं आश्वासन दिल्यामुळं ते उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे. परंतु उजनीवर अवलंबून असणाऱ्या धरणग्रस्त असतील किंवा नदीवर असणाऱ्या अवलंबून शेतकरी असतील, त्याकडे मात्र उजनी प्रशासन किंवा शासन, राज्य शासन सातत्यानं अन्याय करताना दिसतंय. कोणत्या ना कोणत्या प्रकारे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्व शेतकऱ्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. तर खरं तर यासाठी शेतकऱ्यांनी, सामान्य नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही. फक्त सातत्यानं विचारणा होते की पाणी कधी सोडणार, पाणी कधी सोडणार. परंतु पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्णपणे त्यांच्या हातात आहे आणि ते म्हणाल तसं. आता कालव्याला 80-82 दिवसाची पाळी देण्याची काही गरज नव्हती, परंतु त्यांनी हे चालू केलेलं आहे. त्यामध्ये जर आणखी मध्यंतरी 20-21 दिवसाचा गॅप दिला असता तर तेच पाणी शेतीचे उपयोग आलं असतं, शेतकऱ्याच्या उपयोग आलं असतं. परंतु हे धोरण असं का राबवलं जातंय याबद्दल मात्र कुणीही काही बोलताना दिसत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.